यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील खरीपांच्या पिकावरील रोगराई कीड नियंत्रणासाठी कृषी विभाग सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी परभणी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झालेत। सोयाबीनवरील कीड आणि येलो मोझॅक व्हायरस रोगाचं मार्गदर्शन आणि उपाययोजनांसाठी प्रक्षेत्र भेटी देण्यात येत आहेत। सोयाबीन पीक संवर्धनाचे शेतकऱ्यांना धडे देण्यात येत आहेत आणि याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात खरीपाचं पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं आणि सोयाबीनचं क्षेत्र मोठं आहे। मात्र सतत पाऊस कमी झाल्यानं सोयाबीनवर काही किडींचा प्रादुर्भाव झालाय आणि कृषी विभागाकडून आता प्रक्षेत्र भेटी सुरू केल्यात। आता तुम्ही पाहू शकता इथं कृषी विभागाचे पूर्ण टीम दाखल झालेत आणि शेतकऱ्याची जनजागृती करत आहेत। आज आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुक्यामध्ये प्रक्षेत्र भेटीवर आहोत। या भागामध्ये कालच काही प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे आणि सोयाबीन पिकामध्ये सुद्धा परिस्थिती चांगली होत चाललेली आहे। परंतु काही ठिकाणी किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, ज्यामध्ये रोगामध्ये हा येलो मोझॅक रोग वाढायला लागलेला हे पाहत होत आणि किडीमध्ये पाने पोखरणाऱ्या आणि शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। फवारणीमध्ये ज्या कीटकनाशकामध्ये थायोमिथोक्झाम किंवा उलाला सारखं औषध आहे, ज्याच्यामुळे पांढऱ्या माशीचा आणि इतर रस शोषण करणाऱ्या किडीचा माव्याचा नियंत्रण होतं, अशा कीटकनाशकाची फवारणी आपण घ्यावी। ज्यामध्ये आलिका आहे, कोराजन सारखं औषध आहे, ज्यामुळे पांढरी माशी ही नियंत्रणात राहते आणि पांढरी माशी जी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर प्रसार करत असते तो प्रसार आपण थांबवू शकतो। कृषी विभागाच्या अधिकारी आणि शास्त्रज्ञ त्यांनी सांगितलं की आता शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीने पण काही पीक वाचवण्याची अवलंबाव आणि आपल्या आहे ती पिकं वाचवून उत्पादन वाढवावं। कॅमेरामन अविनाश वगैरे समी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, रुईबर, धारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।